नेमका त्या ठिकाणी जे विषारू वायू आहे त्याची गळती झाली आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम त्याच्यावर विपरीत परिणाम झाले आणि त्यांना श्वास घेण्यासाठी किंवा चक्कर येणे वगैरे अशा प्रकारचे परिणाम झाले। एकूण 60 मुलं त्या ठिकाणी इथे आत्तापर्यंत पोचले आहेत। 2 खाजगी रुग्णालयामध्ये आणि 58 या शासकीय रुग्णालयात आलेली आहेत। फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे सर्व येणारी मुलं ही प्रायव्हेट गाड्यांनी इथे आणली जात आहेत। म्हणजे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा ज्या कंपनीचं वायू गळती झाली जिंदाल कंपनी त्या कंपनीने देखील आपल्या गाड्या किंवा आपल्या शाळेतील त्यांची जी स्कूल बस आहे ती तातडीने देऊन त्या मुलांना इथे आणणे गरजेचं होतं। तसं काही दिसत नाही। ही सर्व प्रायव्हेट गाड्यांमधून ही मुलं येत आहेत। याबद्दल थोडंसं असं वेगळंपणा असा जाणवला की एवढी मोठी घटना घडू नये कंपनीवाल्यांनी किंवा शासनाने अशा प्रकारची मदत का नाही केली असा प्रश्नचिन्ह निर्माण होते। आपल्याला वाटतं अजून मुलं असू शकतात शाळेत 210 मुलं आहेत। जी 210 मुलं आहेत कदाचित काही मुलांना लवकर जाणवलं काही मुलांना अजून जाणवत नसेल। होऊ शकतं रात्री उशिरासुद्धा त्यांना काही जाणवू लागलं तर त्यांना देखील इथे आणावं लागेल आणि त्यासाठी शासनाने ॲम्ब्युलन्स किंवा कंपनीने आपल्या गाड्यांची व्यवस्था करणे गरजेचं आहे।